हॅलो अखिल. हॅलो सर. काय म्हणते, कसं आहे? हा, बरं आहे सर. बरं आहे, गुड. चला, काय म्हणते? पॅनक्रियाटिस काय म्हणतो? जो ठीक आहे कधीतरी आता सर. कोणत्या तरी काळात होता. नाही, आता ठीक आहे सर. हा, बऱ्यापैकी आराम. बऱ्यापैकी आराम. अगोदरपेक्षा खूप चेंज झाला. हा फोटो आहे माझ्याकडे तुझा. हो. तो जुना होता सर, आधी त्याच्याही जुना. आधीचा होता फोटो. अच्छा, याचं पण आधीच आहे. हा. ठीक आहे. खूप खूप बदल झाला. वेट वगैरे कसं आहे? छान वाढला दिसतंय. हो. मेंटेन आहे तरी असं 70 जवळपास आहे. 70 आहे. जेव्हा इथे होतं तेव्हा 61 होता लिहिलेला आहे. हो हो, थोडं वाढलं आहे. हा, थोडं 9 kg पॅनक्रियाटायटिस मध्ये वजन वाढणं म्हणजे लोकांचं स्वप्न असते. नाही, वजन तर खूप पहिलेच वाढलं सर. हा. तर पण तिथून आता मेंटेन आहे, म्हणजे असं खूप वाढलं नाही 70 नंतर. हा, छान, बढिया. अजून काय म्हणताय? एकदम व्यवस्थित आहे. हो, व्यवस्थित आहे तरी असं. हा? त्रास वगैरे नाही आहे. काहीच नाही आहे. आणि म्हणजे नाही. माझ्या तरी आठवणीत आहे की म्हणजे इतक्यात मागच्या 2-3 वर्षापासून हॉस्पिटलायझेशन झिरो आहे. है ना? हो हो. पेन पण दोन नाही. हजार एकोणीस ला झालो तुम्ही एकदा. हा, त्यानंतर बिलकुल नाही, 2019 बिलकुलच नाहीये. पासून. हा, हं. छान. बाकी मधामधात मागच्या वर्षी आपण बघितलं की मधामधात टॉन्सिलचा त्रास व्हायचा. आणि आपण म्हटलं होतं की पण तो गुड साईन आहे, कारण आजाराला आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर प्रायमरी जे इम्युन लेवलवर जे इन्फ्लमेटरी स्टेज असतात ते गुड साईन असतात. तर मला वाटतं तो आता पण बऱ्याच दिवसापासून कमी झालाय. नाही, टॉन्सिल्सचा नाही सांगू शकत, कारण की सर मला आताच त्रास आहे, म्हणजे आता थोडा कमी झाला. हा. मागे 3-4 दिवसापूर्वी खूप वाढला होता, त्यामुळे ताप पण आला होता मला. अच्छा. मी मॅडमला कॉल केला होता, त्यावेळेस मेडिसिन दिली होती मला. हा. तर टॉन्सिल्सचं नाही वाटत मला एवढं. हा. पण तरी इम्युनिटी पॉवर वाढली आहे, म्हणजे पहिले जसा त्रास होता मला खूप. हा. विंटर मध्ये वगैरे खूप त्रास व्हायचा. हम्म. तर तो खूप प्रमाणात कमी झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे सगळं स्टेप बाय स्टेप म्हणजे बऱ्याचदा मी बऱ्याचशा जे पेशंट्स आहेत ना त्यांना पण सांगत असतो की छोटे मोठे आजार हे व्हायलाच पाहिजे. हे याला जर आपण दाबलं काही अँटीबायोटिक्स घेऊन किंवा अँटी एलर्जिक घेऊन, तर हे काय होतं, हे आणखी आतमध्ये जातं. तर हो आपल्याला आतमधून आजार बाहेर काढायचा आहे ना. तर स्किनवर काही हो. प्रॉब्लेम्स येणं किंवा टॉन्सिल्स होणं किंवा सर्दीचा त्रास होणं हे खूप कॉमन आहे आणि इनफॅक्ट गुड साईन आहे. की आणि आता जसं आपण रिपोर्ट बघितला, रिपोर्ट पण आपण बघत आहोत मागच्या एक वर्षापासून, की पूर्ण पॅनक्रियास नॉर्मल दाखवत आहे. हो, पॅनक्रियास तर अगोदरपासूनच माझा कसा, जो त्रास कमी झाला की नॉर्मलच दाखवत होता. सोनोग्राफीत कधी पण माझं नॉर्मलच दाखवायचा. नॉर्मलच जर आहे आणि हे नॉर्मलच आहे. हा हा. नो सिग्निफिकंट चेंजेस, काहीच नाही. आपण सिटी पण हो केला होता आणि हो हो अल्ट्रासाऊंड पण केला आहे. तर हो ते हो. आता तो पास्ट झाला आहे. ते हो. त्याची काही काळजी करायची गरज नाही. ते झालं आहे आता नाही पास्ट. नाही. हा. हो काही नाही, आता फक्त आपल्याला जे थोडंसं हायर जायचं आहे. हे फायनल हं. स्टेज राहील. हे जे थोडंसं जे वाटतंय, बस ते काढून मग आपण त्याला बंद करून देऊ. अच्छा. हा. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. तुला काही ठीक आहे. बोलायचं आहे, सांगायचं आहे? नाही, हेच माझं, बाकी तर काही नाही. माझं फक्त टॉन्सिल्स बद्दलच आहे, की तो त्रास थोडा आहे. बाकी पॅनक्रियाटिसचा तर माझा 90 ते 95% पूर्ण कमी झाला आहे. ते गेलं आहे, ते मला पूर्ण, त्याचं काही टेन्शन नाहीये तुला. झिरो आहे ते हो. काहीच नाहीये, नॉर्मल आहे सगळं, ठीक आहे. आणि ओके ओके. ऍक्च्युली टॉन्सिलचा का बरं अजून पण आहे, कारण तो ऑलमोस्ट लहानपणापासून आहे. 15 वर्ष झाले जेव्हा अं, आपण जेव्हा टॉन्सिल्सची जी आपण हिस्ट्री घेतली होती तेव्हा तू सांगितलं होतं की लहानपणापासून आहे, म्हणजे ऑलमोस्ट तुला 15 वर्ष झाले होते तेव्हा. हो हो हो. है ना? तर मी म्हणून 16 वर्ष. हा, तर अगोदर काय होते, जो नवीन आजार होतो तो पहिले जातो, है ना, मग हळूहळू हळूहळू जुना आजार जातो. हं, हं. ठीक आहे. तर हा ओके. 15 वर्षापासून, हा पण जर आता समजा रिसेंट असता, 7-8 वर्षापासून असता, तर तो पण निघून गेला हं. असता. ठीक आहे. आणि तो बरोबर. निघालाच आहे, काही नाही. फक्त आता एवढे सिव्हिअर थंडी म्हणा किंवा वेदर चेंजेस आहेत,
त्यामध्ये तू हो एकदम व्यवस्थित राहतोय आहे की नाही. आता त्याला हो अधूनमधून होत राहतो तर हे पण चालले जाईल काही. आणि एवढं तर व्हायलाच पाहिजे रे. आपण नॉन लिव्हिंग थिंग्स नाही आहे ना, हो आहे की नाही. हो, पण त्यामुळे कसं ताप वगैरे येतो, मग डिस्टर्ब होऊन जाते सगळं, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम ठीक आहे, बाकी. नाही डिस्टर्ब नाही व्हायचं बघ, होते याला ऍक्सेप्ट करायचं. हो डिस्टर्ब नाही व्हायचं बघ, डिस्टर्ब झालं तुला माहिती आहे की ते आणखी बिमारीचा जोर आहे ना तो वाढतो. हो हो, बरोबर आहे. तर डिस्टर्ब व्हायचं नाही, त्याला म्हणा त्याला चॅलेंज ऍज अ चॅलेंज घ्यायचं की अच्छा ठीक आहे तू झालं ना तसे तू बराच होणार आहे 2 दिवसांनी. कशाला डिस्टर्ब व्हायचं, आपण काय बेटर करायचं ते करायचं. गरम पाणी प्यायचं म्हणा किंवा हम्म, झोप व्यवस्थित घ्यायची म्हणा, तर या गोष्टी करायच्या. ठीक आहे. हो बरोबर आहे. हो चलो, और कुछ. हो. नाही बाकीच व्यवस्थित आहे सगळं. छान. बेस्ट ऑफ लक. अभ्यास कर व्यवस्थित आणि लवकर जॉब हो हो. लाग. तेच एक हे आहे आता सध्या. ठीक आहे. पोटाचा वगैरे त्रास तर एकदम हे झालाय, आता फक्त तेच एक राहिलंय. क्या नहीं चलो जल्दी से जल्दी लगो. ठीक है. हो ओके, ठीक आहे. ओके. थँक्यू सर. हो बाय. बाय.